नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर. कळमनुरी येथील बसस्थानक परिसरातील बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास 2 गटात किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. लुकमान सिद्दीकी वय 38 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. लुकमान सिद्दीकी वय 38 असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक फय्यूम नाईक, किशोर भालेराव तसेच एका महिला नगरसेविकेचा पतीसह एकूण 16 जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळमनुरी शहरातील इंदिरानगर आणि पठाण मोहल्ला भागातील काही तरुणांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट बसस्थानक परिसरात आमने सामने आले. सुरुवातीला दोन्ही बाजूनी किरकोळ हाणामारी झाली. मात्र वाद विकोपाला गेल्याने एका गटातील तरुणांच्या टोळक्याने गावठी कट्टा काढून थेट गोळीबार केला. या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान पठाण आणि मेहराज सिद्दीकी हे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान सर्व जखमींना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर, त्यांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेनंतर रात्री पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.